नमस्कार मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत राज ठाकरे यांची संपत्ती। या निवडणुकीत अमित ठाकरे यांनी भरलेल्या ॲफिडेव्हिटमुळे राज ठाकरे यांच्या संपत्तीबद्दल पुन्हा एकदा कुतूहल निर्माण झाले आहे। चला तर आपण जाणून घेऊया त्यांच्या संपत्तीविषयी। सर्वप्रथम जाणून घेऊया स्थावर मालमत्ता। स्थावर मालमत्ता म्हणजे घर आणि जमीन। राज ठाकरेंकडे 2 बंगले आहेत। आधी ते कृष्णकुंज या बंगल्यात राहत होते। त्या बंगल्याची 2000 मध्ये त्यांनी खरेदी केली होती। 4 मजली इमारत, तिचे आत्ताचे बाजार मूल्य 30 कोटी आहे। आता नुकत्याच दिवाळीमध्ये ते त्यांच्या नव्या शिवतीर्थ या बंगल्यावर शिफ्ट झाले आहे। शिवतीर्थ हा बंगला 2021 मध्ये बांधकाम पूर्ण झाले। तो 6 मजली इमारत आहे। त्याचे क्षेत्र जवळपास 400 स्क्वेअर मीटर आहे आणि बाजार मूल्य जवळपास 50 कोटी। नेटवर्थ गुरु या वेबसाईटनुसार राज ठाकरेंकडे वरळीमध्ये सुद्धा एक कमर्शियल प्रॉपर्टी आहे। त्यांचं अलिबागला फार्म हाऊस आहे। अजून पुणे आणि नाशिक या शहरामध्ये त्यांच्या काही प्रॉपर्टीज आहेत। आता जाणून घेऊया त्यांच्या जंगल मालमत्तेविषयी। जंगल मालमत्तामध्ये रोकड आणि सोने। अमित ठाकरे यांनी भरलेल्या ॲफिडेव्हिटनुसार अमित ठाकरेंची जंगम मालमत्ता एकूण जवळपास 15 कोटी रुपयापर्यंत आहे। आता जाणून घेऊ त्यांच्या उद्योगधंद्याविषयी। द कंपनी चेक या वेबसाईटनुसार राज ठाकरे यांनी 3 कंपन्यांमध्ये गुंतवणूक आणि पार्टनरशिप केलेली आहे। याआधी त्यांची मातोश्री इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीमध्ये भागीदारी होती। आर्थिक अफरातफरीच्या तक्रारीनंतर त्यांनी मातोश्री कन्स्ट्रक्शनमधील आपली भागीदारी विकून टाकली। या कंपनीने कोहिनूर मिलच्या जागी मॉल उभारण्यासाठी जवळपास 400 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती। पण हा प्लॅन सक्सेस न झाल्यामुळे मातोश्री इन्फ्रास्ट्रक्चरने ती मिलची जमीन 300 कोटींना विकून टाकली आणि याच व्यवहारामुळे राज ठाकरेंना ईडीची नोटीस आली आहे। राज ठाकरेंबरोबरच त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांचीही काही कंपन्यांमध्ये व्यावसायिक भागीदारी आहे। या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार केल्यानंतर आपल्याला लक्षात येते की राज ठाकरेंच्या फॅमिलीची संपत्ती जवळपास 200 कोटीच्या आसपास आहे।